एखाद्या मुलाला किंवा एखाद्या माणसाला एन्झायटी आलीये, म्हणजेच त्याला अस्वस्थता किंवा त्याच्या मनात साशंकता आलीये, हे आपण त्याच्याकडे पाहून ओळखू शकतो का? तर नक्कीच ओळखू शकतो. काही वेळा बोलण्यामध्ये असंबद्धता येणं, बोलताना चाचरणं, डोळ्यांशी नजरेला नजर न मिळवता येणं किंवा दिलेल्या कामामध्ये खूप चुका होणं, आत्मविश्वास कमी होणं, या आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला एन्झायटीमुळे अनुभवाला येतात. एन्झायटी आलेली असताना जर एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर याच्यापेक्षा धोकादायक दुसरं काहीच असू शकत नाही. जेव्हा हा निर्णय चुकतो तेव्हा या एन्झायटी बरोबर ताण, चिंता किंवा स्ट्रेस सुद्धा येतो. कारण हा निर्णय जर चुकला तर त्याचे होणारे परिणाम सुद्धा आपल्याला सहन करायचे असतात, आपल्याला सांभाळायचे असतात. ताण, चिंता आणि एन्झायटी ही सध्या अनेकांना वारंवार अनुभवाला येणारी गोष्ट आहे. या ताण, चिंतेमधून आणि एन्झायटीच्या स्टेटमधून आपल्या डिझायर्ड काम, क्वाइट मेंटल स्टेट पर्यंत कसं यायचं यासाठी एक सोपं मॉडेल आता मी तुम्हाला सांगणार आहे. हे मॉडेल आहे 3D 3R मॉडेल. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या प्रसंगामध्ये असाल आणि तेव्हा तुम्हाला एन्झायटी आली किंवा अचानक प्रचंड ताण येऊन तुम्हाला जे काम पूर्ण करायचंय त्याच्यावर तुम्हाला फोकसच करता येणं शक्य झालं नाही, तर अशा वेळेला काय करता येईल याच्यासाठी स्वतःला शिकवण्याचे हे काही मुद्दे आहेत. जेव्हा असा प्रसंग तुमच्या समोर येतो त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा त्याला प्रतिक्रिया देणं हे थांबवायचंय आणि लांबवायचंय. हा आहे पहिला डी, म्हणजेच डिले. डिले द रिॲक्शन. म्हणजेच तणावाच्या स्थितीला किंवा ज्या स्थितीमध्ये तुम्हाला प्रचंड साशंकता, प्रचंड अस्वस्थता आलेली आहे, अशा वेळेला निर्णय घेणं किंवा त्यावर अचानक प्रतिक्रिया देणं लांबवा. हे लांबवणं किती वेळाचं असू शकतं? तर अगदी 20-25 सेकंद जरी लांबवलं तरी चालेल. लांबवण्यासाठी किंवा त्याच्यावर तीव्र प्रतिक्रिया न येणं हे साध्य करण्यासाठी तुम्ही डोळे मिटून मोठा श्वास घेऊ शकता, दीर्घ श्वसनाचा व्यायाम करू शकता किंवा मनातल्या मनात आपल्याला आपले सगळे मोठे आजी आजोबा हे उलट्या क्रमाने आकडे मोजायला सांगायचे. तर हे त्यासाठीच होतं की आपण अचानक एखादी तीव्र प्रतिक्रिया देणं जर लांबवायचं असेल तर त्यासाठी हे आकडे मोजताना साहजिकच आपलं अवधान हे डिस्ट्रॅक्ट होतं. इथेच आला आपला दुसरा डी. डिले नंतर डिस्ट्रॅक्शन. स्वतःला थोडंसं अवधानातून त्या बाहेर काढलं आणि आपलं अवधान वळवलं की आपण त्या वळलेल्या अवधानाकडे जास्त लक्ष द्यायला लागतो आणि त्यामुळेच आकडे मोजणं किंवा दीर्घ श्वास घेणं, डोळे मिटणं ही आपण स्वतःसाठी करू शकणारी एक गोष्ट आहे. त्यानंतर येतो तिसरा डी, म्हणजेच त्या प्रसंगाकडे पाहणं, त्या परिस्थितीकडे पाहणं, एका तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनामधून आपल्या डोक्यामध्ये जो झालेला सगळा गोंधळ आहे तो डिक्लटर करण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे जर दोन वेगवेगळ्या असंबद्ध गोष्टी आपण एकत्र करून त्याच्यामध्ये एखादं विचित्र नातं मनातल्या मनात तयार करून जर आपली प्रतिक्रिया तीव्रपणे व्यक्त करणार असलो तर डिले आणि डिस्ट्रॅक्ट स्वतःला केल्यानंतर हा गोंधळ थोडासा सोडवण्याचा प्रयत्न करावा, म्हणजेच डिक्लटर करण्याचा प्रयत्न करावा आणि एक एक मुद्दा हा सोडवण्यासाठी विचारात घ्यावा. हा विचारात घेतल्यानंतर येतो पहिला आर, म्हणजेच रिफ्लेक्शन. रिफ्लेक्ट काय करावं तर एखाद्या आरशामध्ये जसं आपलं प्रतिबिंब दिसतं तसंच आपल्या विचाराकडे आपण स्वतः विरुद्ध नजरेने सुद्धा पाहावं किंवा समोरच्याच्या दृष्टीने आपल्या विचाराकडे पाहावं. समोरच्याच्या दृष्टीने जेव्हा आपण आपल्या विचारांकडे पाहतो तेव्हा एक रिफ्लेक्शन किंवा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला मिळू शकतो. आपल्या मनामध्ये येणारी भावना नेमकी कुठून आलेली आहे, तिचा उगम एखाद्या पूर्वग्रहामध्ये तर नाहीये ना, किंवा साचून राहिलेल्या रागामध्ये किंवा हॉस्टिलिटीमध्ये तर तिचा उगम नाहीये ना, हे आपल्याला जेव्हा आपण हे प्रतिबिंब पाहतो तेव्हा दिसतं. त्यानंतर येतो पुढचा आर, म्हणजेच रिस्ट्रक्चर. आपली प्रतिक्रिया आपल्याला जी द्यायची आहे त्या प्रसंगाला, त्या परिस्थितीला, ती आपण स्वतः रिस्ट्रक्चर करू शकतो. कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया दिली तर त्याचा परिणाम काय होईल याचा विचार करण्यासाठी या सगळ्या स्टेप्स जेव्हा आपण घेऊ तेव्हा आपण रिस्ट्रक्चरच्या स्टेप पर्यंत पोहोचू शकतो. रिस्ट्रक्चर केल्यानंतर पुन्हा पहिल्यापासून जिथून आपण तो प्रसंग किंवा ती परिस्थिती सोडली होती तिथून रिस्टार्ट करणं, म्हणजेच त्या कामाला पुन्हा एकदा
नव्याने आणि नव्या अप्रोचने रिस्टार्ट करणं हा आहे आपला तिसरा आर. हे 3D 3R जर स्वतःला शिकवले तर या साशंकतेमुळे, अस्वस्थतेमुळे, सततच्या ताणामुळे, चिंतेमुळे आपला ढळलेला फोकस आपल्याला पुन्हा परत मिळवण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते. आणि ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला वर निर्णय घेण्याची वेळ असते किंवा पटकन काही मिनिटांमध्ये आपल्याला त्या परिस्थितीमधले प्रश्न सोडवून पुढच्या गोष्टीकडे वळायचं असतं, अशा वेळेला हे 3D 3R मॉडेल तुम्हाला नक्की उपयोगी पडू शकतं. तुम्ही जर हे मॉडेल स्वतः वापरू शकणार असाल आणि त्यामधून जर तुम्हाला फायदा होणार असेल तर तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.